शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे। पक्षाचे माजी मंत्री आणि राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। मुंबईमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला। गेल्या काही दिवसांपासून तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या आणि अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले। अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रभावी नेते म्हणून ओळख असलेल्या तनपुरे यांच्या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये आता बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी हा निर्णय घेतल्याचं तनपुरे यांनी सांगितलंय। शरद पवार आणि जयंत पाटील यांना प्रत्यक्ष भेटून सांगण्याचं धाडस झालं नसल्याची भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। तसंच आगामी विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळण्याचीही चर्चा आहे। व कार्यकर्त्यांची देखील अपेक्षा आहे की निश्चितपणे आपल्या बरोबर या ठिकाणी आल्यानंतर आमच्या तालुक्याची 3 तालुक्याचा माझा मतदारसंघ आहे, इथल्या प्रश्नांना चांगली त्या ठिकाणी सोडवणूक त्या प्रश्नांची होईल। वेगवेगळे विशेषतः आमचा ग्रामीण मतदारसंघ आहे, विजेचे, शेतीचे, पाण्याचे प्रश्न हे निश्चितपणे आपल्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून अधिक चालना या सर्वाला मिळेल अशी आमच्या सर्वांची या ठिकाणी अपेक्षा आहे। पक्ष यापुढे जी काय जबाबदारी आम्हा सर्वांवरती देईल, निश्चितपणे या जबाबदारीच्या माध्यमातून ही जबाबदारी चांगलीपणे पार पाडण्याचं काम आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करू। मी अवश्य भेटेल त्यांना। माझ्याकडे काय प्रतिक्रिया अजून मला माहित नाही काय बोललेले आहेत, पण मला नाही भेटता आलं त्यांना। मला जयंत पाटील साहेबांनाही नाही भेटता आलं। सुप्रियाताईंशी माझी चर्चा झाली, रोहित पवारांशी माझी फोनवरती 1-2दा चर्चा झाली होती रोहितदादांशी। प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे धक्का बसल्याची प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांनी दिली। तनपुरेंनी मतदारसंघाचा आणि स्थानिक राजकीय परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेतला असावा असंही जयंत पाटील म्हणाले। ठीक आहे, त्यांची संपर्क नाही आहे। खरं म्हणजे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं हे आम्हाला सगळ्यांना धक्कादायक आहे। तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्यांच्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात घेऊन।